गरुडेश्वर घोटी आणि खराब लाईन आणि लेन जो दुसरा चेंडू सुंदर पद्धतीने टाकलेला होता आणि त्या चेंडूवर किरण खूपच चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु नवीन चेंडू असल्यामुळं तो चेंडू काही सीमा पार गेलेला नाहीये. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावलेला होता. पुन्हा एकदा तिसरा चेंडू विवेक लकीसाठी. सुंदर चेंडू टाकलेला आहे. एसटी मागे चांगली अशी कामगिरी. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू. टीम चाकोरे गरुडेश्वर घोटी कर्णधार आपण तात्काळ इकडे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचे. हा सुंदर पद्धतीने खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसरी धाव घेण्यात यशस्वी झालेला आहे तो बॅटर लकी. गरुडेश्वर घोटी कृपया कर्णधार आलाय का? चार चेंडू झाले आतापर्यंत. 3 धाव, 4 धाव का? 4 धाव फलकावर. सुंदरस असं क्षेत्ररक्षण आणि कोचरगावचे संघातले प्रत्येक खेळाडू हे जीव तोडून क्षेत्ररक्षकाला मदत करतायत. ज्या क्षेत्ररक्षकाला चेंडू जातोय मागे लगेच बॅकअप केला जातोय, म्हणजे चांगल्या पद्धतीने कव्हर केला जातोय. चेंडू सीमारेषेच्या आसपास जाता कामा नये ह्या दृष्टीने हा चेंडू सुंदर पंच. षटक संपल्याचा इशारा. एका षटकानंतर धाव संख्या झाली ती 5. जी धाव संख्या कोचरगाव संघाची होती तीच दशा या ठिकाणी टीम गडदवाडी आहेत. दुसरं षटक खूपच महागड पडलेलं आहे. ते कोचरगाव संघाकडून दुसऱ्या षटकात 22 धाव आलेले आहेत. संघाची धाव संख्या झाली ती 27. पुन्हा एकदा तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय तो विवेकने हा चेंडू बघूया. चांगला असं फील्ड झालेलं आहे त्या ठिकाणी. एकाच धावावर समाधान मानतोय तो. धाव संख्या 28. मला वाटतं विवेकला पहिलं षटक जशा पद्धतीने हाताळलं तशाच पद्धतीने हे षटक हाताळावं लागणार आहे, कारण ही जोडी तोडायला महत्वाची भूमिका करावी लागणार आहे ती विवेकला. जसं किरणचा बळी मिळवला तशा यातला एखादा बळी मिळवतोय का बघूया. हा येतो सुंदरस असं खोपाचा आपल्या उंचीचा फायदा घेता आलेला आहे. सुंदरसा असा हा कव्हरच्या दिशेने आलेला चेंडू चांगल्या पद्धतीने हाईटचा फायदा घेतलेला क्षेत्ररक्षकाने. निश्चितपणे 3 धावांचं योगदान आपल्या संघासाठी. हे षटक संपल्यानंतर नाणेफेकीचा कौल होईल. टीम गरुडेश्वर आणि चाकोरे संघाच्या कर्णधारांनी इकडे येऊन थांबायचे. गरुडेश्वर घोटी आणि चाकोरे संघ दोनही संघ नायकांनी इकडे यायचंय. लगेच नाणेफेकीचा कौल होईल, कारण हे तिसरं षटक प्रगतीपथावर असणार आहे. 3 चेंडू झाले. घोटी गरुडेश्वर कर्णधार आपण कुठे हात वर करा, लवकर या. बघूया हा झेल होतोय का. आणि काही प्रमाणात आपल्या संघासाठी निश्चितपणे हो देखणी अशी क्षेत्ररक्षण केलेले. निश्चितपणे दाद द्यावी लागेल ह्या क्षेत्ररक्षकाला, कारण डोक्यावरून चेंडू उडू जाऊ नये म्हणून खूप सुंदर प्रयत्न केलेले आहेत संघासाठी. अशी प्रत्येक खेळाडूला आपली मेहनत संघासाठी द्यावी लागेल. जेवढे होईल आपल्या परीने प्रयत्न करायला पाहिजे. सुंदर असं क्षेत्ररक्षण. बघूया हा झेल होतोय का. आणि झेल सुटलेला आहे. अतिशय चांगला असा झेल होता. चांगला असा प्रयत्नही होता, परंतु त्याच्या हातातून सरळ चेंडू हा जमिनीवर पडलेला आहे. थोडस चांगला प्रयत्न करायला हवा होता आपल्या संघासाठी. धाव संख्या झाली ती
31. शेवटचा चेंडू बघूया झेल होतोय का आणि पुन्हा एकदा उंचीचा फायदा. हा क्षेत्ररक्षण खूपच उत्कृष्ट कामगिरी करतोय. पूर्ण कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर दोनही पूर्ण आपलं सुंदरशी अशी क्षेत्ररक्षण बघायला मिळाले. याच्याकडून पहिल्याच दुसऱ्याच चेंडूवर किरणला बाद करण्यात यश आलेलं होतं. धावसंख्या झाली 33. बघूया 3 षटक 33 धावा 78 धावांचं टार्गेट. 3 षटकानंतर 33 धावा धावफलकावर त्या टीम गडदवाडी संघाच्या. मला वाटतं बघूया सामना अतिशय शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. या ठिकाणी गोटी गरुडेश्वर चला नो मीटिंग. गोटी गरुडेश्वर आणि चाकोरे संघ कृपया आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं. शंकर जापड नाणेफेकीचा कौल होतोय. 6 षटकांचा सामना असणार आहे.